फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली। सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे 5 निर्णय घेतलेले असून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची अंतिम यादी आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात आली। महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होणार आहेत, परंतु आनंदाची बातमी आली असतानाच एक मोठी धक्कादायक बातमी देखील समोर आली। कारण आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असताना 20 लाख महिलांना अपात्र ठरवल्याचं समोर आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अपात्र यादीमध्ये तुमचंही नाव आहे का हे पहा, कारण आता बहिणींची पडताळणी पार पडली आहे। त्यामध्ये 5 नियम बदलण्यात आले आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी सरकारने नियमावली बदलली। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढलेलं असेल तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम यासाठी करावं लागेल। ते कोणतं आहे हे देखील पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जे 5 निर्णय घेतले आहेत ते लाडक्या बहिणींच्या फायद्याचे आहेत। कारण एकूण 36 जिल्ह्यांची अंतिम यादी जाहीर झाली आहे। ज्या बहिणी पात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात, परंतु ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींसाठी देखील एक महत्त्वाची सूचना आली। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही हप्त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला कोणते नियम पाळावे लागणार आहेत, त्याचबरोबर तुम्ही नियमात बसला नाही तर तुम्हाला कोणतं काम करावं लागेल हे देखील आपण पाहणार आहोत। 3000 रुपयाची रक्कम जमा होणार असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, महिलांच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा होत आहे। त्यामुळे कोणते 4 नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे पहा। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर लक्षपूर्वक पहा, कारण आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होत आहेत। परंतु काही महिला अशा आहेत की ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे आणि अशा 70,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या लक्षात आलं। त्यामुळे सरकारने आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमावली बदलली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना 10 लाख महिला या लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पार पडल्या असून त्यांच्या खात्यामध्ये सरकारने 3000 रुपये सोडले आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या मोबाईलवरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना येणार आहे। पण लाडक्या बहिणींनो, आता सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना तुमचं नाव यादीमध्ये असणं महत्त्वाचं आहे। कारण सरकारने नियमांमध्ये बदल केले असून बऱ्याच महिलांची नावं रद्द झाल्यामुळे 20 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक असं गुपित सांगणार आहे की ज्याचा परिणाम थेट तुमच्या बँक खात्यावर होणार आहे। जर तुम्ही नियम पाळला नाही तर 3000 रुपये परत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंदही मिस करू नका। तुमचं नशीब बदलणारी माहिती आता तुमच्या समोर येत आहे। म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज अंतिम घोषणा केली। त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च पैसे वाटपाचे आदेश हे बँकेला देण्यात आले। अगदी कोकणपासून ते विदर्भापर्यंत सर्व जिल्ह्यांची यादी आता अपडेट झाली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, इथेच तर खरी गेम आहे। या यादीमध्ये तुमचं नाव असूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे अडकू शकतात। आता कारण 5 महत्त्वाचे निर्णय आज सरकारने घेतलेले आहेत। ते निर्णय काय आहेत हे मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, 20 लाख महिला पात्र असूनही कशा काय बाहेर गेल्या आहेत, त्याचं कारण नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया। बहिणींनो, 20 लाख महिला पडताळणीमधून बाहेर गेला। यामध्ये 5,30,000 महिला अशा आहेत की ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होत्या, तर 4,70,000 महिलांचं वय हे 65च्या वर होतं। मग उरलेल्या 10 लाख महिलांचं काय? आता ज्या महिलांची खरंच काही चूक नाही आहे अशा महिलांची नावं देखील अपात्र यादीमध्ये आली आहेत। मग त्याच बहिणींसाठी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक सोपा मार्ग सांगितला आहे। जर तुम्ही पात्र असाल आणि तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होत असतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा रस्ता खुला
खुला झाला आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं उत्पन्न वाढलं असेल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल किंवा तुम्ही KYC प्रोसेस करायचं राहून गेला असाल आणि तुम्हाला पात्र ठरवण्यात येण्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट मी सांगणार आहे. अनेक महिलांचे पैसे मंजूर असूनही त्यांचं नाव पात्र महिलांच्या यादीमध्ये असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीयेत, तर त्याचं मुख्य कारण तुमचं बँक खातं नाही आहे, तर तुमचं रेशन कार्ड आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर लाडक्या बहिणीनं, तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकारने 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयामध्ये 20 लाख महिला अपात्र ठरल्या असून त्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या यादीमधून वगळण्यात आले. परंतु त्यासाठीच तुमचं रेशन कार्ड तुम्हाला कामी येणार आहे. आज सरकारने निर्णय घेतलाय, मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे, परंतु महाराष्ट्रातील महिलांना याचा फायदा होणार आहे. KYC प्रोसेस अपूर्ण असूनही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्चचा हप्ता म्हणजे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने 5 निर्णय घेतलेले आहेत, परंतु त्यामध्ये तुम्ही फक्त 4 नियम जरी पाळले तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे 3,000 रुपये जमा होऊ शकतात. बहिणींनो, ही योजना फक्त पैशाची नाही आहे, तर लाडक्या बहिणींच्या सन्मानाची आहे. 3,000 रुपये ही रक्कम एकत्र जमा होत असताना तुम्हाला फक्त धीर धरायचा आहे आणि तुमचं नाव कोणत्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे हे लक्षपूर्वक पाहायचं आहे. कारण सरकारने जिल्ह्यानुसार विभागणी केली असली तरी देखील तुमच्या रेशन कार्डच्या नावावरून तुमचं नाव हे कोणत्या यादीमध्ये आलंय हे पाहणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर लाडक्या बहिणीनं लक्षपूर्वक ऐका की आता 36 जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांचं हप्ता वाटप सुरू केले. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती नमो शेतकरी योजनेचे किंवा PM किसान योजनेचे लाभ घेत असतील तर तुमचं नाव हे काही वेळेस अपात्र यादीमध्ये येऊ शकतं. पण जर तुमचं नाव त्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्ही एक छोटासा बदल करून तुमचं नाव पुन्हा पात्र यादीमध्ये आणू शकता आणि 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे की सरकारने आता नवीन बदल केले आहेत, परंतु त्या बदलासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी देखील आली आहे. लाडक्या बहिणींनो, थेट तुमच्या मोबाईलवरती फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता डायरेक्ट जमा होत असताना तुम्ही जर KYC प्रोसेस करायची विसरून गेला असाल किंवा तुमची KYC प्रोसेस अपूर्ण राहिली असेल तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी GR वर स्वाक्षरी केली तेव्हाच 36 जिल्ह्यांची अंतिम यादी फायनल झाली आहे. मग 20वा आणि 21वा हप्ता एकत्रितपणे वाटप सुरू झालंय. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणींसाठी आली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींनो, 5 नियमांमध्ये बदल झाला, परंतु तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे यावरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुम्हाला किती अडचणी निर्माण होऊ शकतात हे देखील सांगण्यात आले. जर तुमचं जिल्ह्याचं नाव हे लवकर म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना फक्त नियमांचं पालन तुम्हाला करताना 4 नियमांचं पालन तुम्ही केलं तरी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. पण तुमच्या जिल्ह्याचं नाव जर शेवटच्या टप्प्यामध्ये आलं तर तुम्हाला 5ही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात तर केली, परंतु पुढे आणखी बदल होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणत्या टप्प्यामध्ये आलंय आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होत असताना कोणत्या 5 नियमांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत असताना मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. लाडक्या बहिणींनो, त्यामुळे जर तुमच्याकडे 2 व्हीलर गाडी असेल किंवा 4 व्हीलर गाडी असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. त्याचबरोबर सरकारने जो दुसरा निर्णय घेतला त्यामध्ये 2.5 लाखाची मर्यादा होती, परंतु आता 2.5 लाख उत्पन्न जर तुमचं असेल आणि त्यामध्ये आता नियमावलीमध्ये बदल झाला, त्यामुळे 2.5 लाख उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.
त्याचबरोबर जो तिसरा निर्णय घेण्यात आलाय त्यामध्ये ज्या महिलांची नावं अपात्र यादीमध्ये होती आणि ती आता पात्र यादीमध्ये आली असतील तर लाडक्या बहिणीनं तुमचे थकीत हप्ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असून त्यासोबत तुम्हाला एकत्रित बोनस देखील मिळणार आहे। चौथ्या निर्णयामध्ये लाडक्या बहिणीनं जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शेतकरी असेल म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत असतील किंवा PM किसान योजनेचा हप्ता जमा होत असेल तरी देखील लाडक्या बहिणींचे नाव अपात्र यादीमध्ये येणार नाही। सर्वात महत्त्वाचा पाचवा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नाही किंवा तांत्रिक कारणामुळे ते पैसे परत गेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे रिटर्न येऊ शकतात आणि तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या 3000 रुपयाचा पूर्णपणे लाभ मिळणार आहे। पण लाडक्या बहिणींनो यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजेच तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु हे नाव तुमच्या यादीमध्ये येण्यासाठी सरकारने तुमच्या रेशन कार्डवरील नावाचा आणि आधार कार्डवरच्या नावाच्या दोन्ही नावांची तुलना केली असून तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचं रेशन कार्ड आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यासाठी आधार लिंकिंग असणं महत्त्वाचं होतं। अगदी त्याचप्रमाणे आता या एका कागदपत्राची पूर्तता लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे। लाडक्या बहिणींनो दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा पूर्ण लाभ मिळत आहे।